नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली असून खंडाळा तालुक्यातील सुकेड गावातील शेतविहिरीत आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे। ही हत्या कळंबोलीत करून मृतदेह तब्बल 191 किलोमीटरपर्यंत लांब नेऊन विहिरीत टाकणारा आरोपी नवी मुंबई पोलीस दलातील हवालदारच असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुकेड तालुका खंडाळा गावाच्या हद्दीत चोपडे वस्तीजवळील विहिरीमध्ये एक अनोळखी पुरुष असलेला मृतदेह आढळून आला। तो मृतदेह अर्धवट जळून त्याचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होता। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता घातपात झाला असल्याबाबतचा प्रथमदर्शनी दिसून आले। त्यानुसार लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात अज्ञाताचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तपास वेगाने केला असता खुनाचा थरार समोर आला। कळंबोली येथून संशयित आरोपी बंडू भिसे या मुंबई पोलिसाला ताब्यात घेतले। सातारा पोलिसांनी त्या संशयिताकडे तपास केला असता त्याने खुनाची कबुली दिली। मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याने इतर 3 साथीदारांना सोबत घेतले। सोमनाथ बोबडे यांना संशयितांनी कळंबोली येथून होंडा सिटी कारमध्ये जबरदस्तीने घेतले। सोमनाथ बोबडे यांचे दोरीने हातपाय बांधून त्यांना दुसऱ्या दोरीने गळा आवळून खून केला। यानंतर त्यांचा मृतदेह त्याच होंडा सिटी कारमधून सुकेड तालुका खंडाळा येथे आणला। तेथे मृतदेहावर संशयितांनी पेट्रोल टाकून पेटवून देऊन मृतदेह विहिरीमध्ये ढकलून देऊन खुनाचा पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केला, अशी कबुली संशयित आरोपींनी दिली आहे। शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।